नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत. मी स्मिता यादव. पाहूयात काही विशेष घडामोडी. खडकवासला धरणात सतत होणाऱ्या पावसामुळे आणि पुणे शहरात सतत होणाऱ्या पावसामुळे आज मुठा नदीत सकाळी 11च्या दरम्यान 35,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. प्रशासन आणि NDRF टीम अलर्ट मोडवर. देख सकते हैं आज खड़गवासला डैम से 27,000 यूनिट्स पानी छोड़ा गया है और ये पानी के प्रभाव से पुणे कहीं ना कहीं तो अनियंत्रित हो जा रहा है. सेगर रोड के देखते सोसाइटी को या फिर पुणे का जो पुणे स्टेशन के पास का एरिया को हो या फिर कह सकते हो आप पुणे महानगर पालिका के पास का जो एरिया वो एरिया काफ़ी इससे प्रभाव हो गया है. और जो पुल की जो मात्रा थी पानी की वो काफ़ी पुल के ऊपर से पानी बह रहा है इस मार्ग लाइन के अंदर से. यह पानी 27,000 मिली टन छोड़ने के कारण ही पानी का प्रभाव इतना बढ़ गया है कि आम लोगों को काफ़ी इस मुसीबत का सामना करना पड़ रहा है इस चीज़ों के लिए. धन्यवाद. सर, आज पोलीस प्रशासन इथं कामाला लागलं आहे तर कशी बंदोबस्त तुमची पोलीस बंदोबस्त इथं लावली आहे? पोलीस ठाण्यातर्फे योग्य बंदोबस्त लावलेला आहे या ठिकाणी. परंतु आज रविवारचा दिवस असल्यामुळे आणि सुट्टीचा दिवस असल्यामुळे बरेचसे पर्यटक घराच्या बाहेर पडलेले आहेत. तर सर्व पर्यटकांना आमची विनंती आहे की हा पाण्याचा प्रवाह हा सकाळी 11 वाजल्यापासून 35,000 क्युसेकनी सोडलेला आहे. त्याच्यामुळे खूप धोकादायक आहे. तरी आम्ही सर्व पर्यटकांना विनंती करत आहे की त्यांनी कृपया ब्रिजवरती ज्या ठिकाणी धोकादायक आहे अशा ठिकाणी येऊ नये. स्वतःच्या सुरक्षतेची त्यांनी काळजी घेतली पाहिजे. आम्ही तर काळजी घेतच आहे, पण ते देखील सुज्ञ असून या ठिकाणी यावे किंवा नाही ते त्यांनी ठरवावे. बरेचसे लहान मुलं आहेत, वाहनं आहेत, या ठिकाणी गर्दी करून सर्वांनाच या गोष्टीचा त्रास आहे. तरी सर्वांना आमची विनंती आहे की त्यांनी या ब्रिजवरती किंवा अशा धोकादायक ठिकाणी येऊ नये. ओके. यापुढे आता पाऊस थांबलेला आहे आणि यापुढे आता पाणी किती वेगाने किती क्युसेकनी सोडलेलं आहे ते सांगता येईल आपल्याला? जरी पाऊस थांबलेला असला तरी पाण्याचा विसर्ग हा जे पानशेत आणि वरसगाव धरण आहे त्या ठिकाणी जे पाणी सोडण्यात येतं त्याच्याप्रमाणे कमी जास्त करण्यात येत आहे. त्याप्रमाणे आपल्याला पाटबंधारे विभागाकडून वेळोवेळी सूचना दिल्या जात आहेत. म्हणजे आता सध्या तर 35,000 चालू आहे. सध्या सकाळी 11 वाजल्यापासून 35,000 क्युसेक वेगाने पाण्याचा प्रवाह सोडलेला आहे. त्याच्यामध्ये कमी जास्त प्रमाणात वाढ होऊ शकते. शेवटचा प्रश्न असा राहील की तुम्ही एवढं वेगाने पाणी येत आहे, जसं एकता नगरमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे, सेंगर रोडवर बऱ्याच ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे, NDRF टीम पण तैनात आहे. तर तुम्ही लोकांना काय आवाहन करताल की जास्ती करून लोक इकडे पाणी बघण्यासाठी रविवार सुट्टीच्या मजा घेण्यासाठी लोक इकडे येत आहेत, त्यासाठी लोकांना काय आवाहन करताल? सर्व लोकांना आमचे एकच आव्हान राहिलेलं आहे की या पाठीमागच्या जर आपण घटना पाहिल्या तर बऱ्याचशा दुर्घटना घडलेल्या आहेत पाण्याच्या प्रवाहात होऊन जाण्याच्या. तर सर्वांना विनंती आहे की त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी, अशा धोकादायक ठिकाणी येऊ नये.